दादा संघ म्हणून आपण सातत्याने ओळखला जायचा आणि पुन्हा एकदा यंदाच्या हंगामामध्ये दादा संघ म्हणून ओळखला जाईल याची मात्र शंका नाहीये. षटक क्रमांक पहिले यावेळेला गोलंदाजी मार्ग संतोष जाधव पिण्या एक चांगला खेळाडू उत्कृष्ट दर्जाचा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर भरपूर रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या षटक हाताळण्यासाठी संतोष जाधव पिण्या गोखिवरे एक्सप्रेस आपण पाहतायत. गोलंदाजी मार्कवर येताना आज रक्षाराम यादव आपण पाहतायत. एक बेस्ट कॅमेरामॅन कोणी ज्याची सुद्धा ओळख पाहायला मिळते. यंदाच्या वर्षात त्यांनी राहुल शर्माची सुद्धा मात्र स्पर्धा कव्हर केली आणि ती आठवणीत राहील. पहिले षटक हाताळण्यासाठी संतोष जाधव पिण्या आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना, 4 गोलंदाज वापरणे आणि वॉरियर भावेश पाटील लीड करत असताना ऍज अ कॅप्टन म्हणून ज्यांच्याकडे रोल दिला गेलाय. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल फेस करण्यासाठी मिस्टर थंबा आपण पाहू शकताय. स्टार्ट ऑफ द मॅच बेस्ट ऑफ द बोथ टीम. पहिलाच बॉल चुकले होते परंतु चेंडू परफेक्ट उजळीमध्ये आला नाही. फॉलो थ्रू मध्ये कठीण असतं. अशा वेळेला चेंडू मात्र झील टिपली जात नाही तर चिपकले जातात. परंतु हा चेंडू मात्र सुटतोय आणि त्यापूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल बेट ऑफ द मार्क मिस्टर थांबाच्या बॅट मधून मात्र एक धाव. बॉलवर फटका चांगला आहे. डिस्टन्स क्लिअर होईल का नाही. गोविंद कोणती चुकी करणार नाहीये. गेल्या मॅच मध्ये प्रमोद गिरीचं धीमान पाहायला मिळालं होतं. प्रमोद गिरी नावाचं वादळ घुंगावलं होतं परंतु या मॅच मध्ये डकवर वाद होताना पाहायला मिळतोय. 0वर वाद विघ्नेश साखवतो आणि 1 डाऊनचा प्ले पाहायला मिळतोय. क्रमांक 3 चा फलंदाज संतोष जाधवने अखेरकार विकेट मिळवली. वेग होता. वेगे बरोबर नियंत्रणबद्ध गोलंदाजी आणि फार उंचीवर चेंडू गेला. जर हा चेंडू फ्लॅट गेला असतो तर कदाचित जलदगतीने चेंडू ट्रॅव्हल झाला असता काउंटर लाईनच्या बाहेर. परंतु चेंडूने मात्र खूप उंची घेतली आणि बराच वेळ होता गोविंद या फिल्डरकडे आणि त्यांनी कोणतीही मिस्टेक केली नाही. कॉन्सन्ट्रेशन परफेक्ट ठेवलं आणि आय कॉर्डिनेशन खूप मजबूत असावं लागते. ज्या वेळेला फार उंचीवर चेंडू जातो त्यावेळेला तुमची एक नजर ती राहावी लागते आणि ते गोविंदने परफेक्ट एक्सलंट कॅच बाय गोविंद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1-2 बॉलचा खेळ झालाय. विघ्नेश उलटाच बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावेल तर पूर्वी जर आपण पाहिला तर सिंगल बेल विघ्नेशच्या बॅटमधून सिंगल येत असताना शकलून खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. एकदा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक पहिला आहे संतोष जाधवचं पॉवरफुल षटक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कारण एक विकेट महत्वपूर्ण आहे. प्राइसलेस विकेट प्रमोद गिरीची त्यांनी मिळवली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न भावेश पाटीलच्या जबड्यामध्ये शिकार मिळाली आणि मिस्टर संभाच्या केला पूर्णविराम. ही ताकद आहे, ही ओळख आहे संतोष जाधव पेण्याची. व्हेरिएशन करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज आपण पाहत आहेत. चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळालं आणि संतोष जाधवचा रेकॉर्ड टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जर आपण पाहिला तर भामटपाड्याचं मैदान 2 षटकं त्याने निर्धाव फेकले आणि 2 वेळा विकेट हॅट्रिक घेण्याचा मान मिळवला होता. आज तो गोलंदाज मिस्टर संतोष जाधव पिण्या आणि भरत यांना मात्र आज प्रमोट केले गेले. साईनाथ अर्नाळा सकाळीच चर्चा करत होतो की आज साईनाथ अर्नाळा टीम मधून बिलॉंग करते का. त्यांनी सांगितलं जर खेळाडू असतील तर डेफिनेटली मात्र काही क्रमांक लागणार नाही परंतु जर नसतील तर खेळावं लागेल. त्यांना उद्याच्या दिवसात 40+ क्रिकेट ते खेळतील. पाचगरे बॉईज या टीम कडून 2 वर्ष ज्यांनी कॅप्टनशिप सांभाळले. एक ओपन गटातून आणि एक 40+ गटातून आपण पाहू शकणार.
विशाल कोळी या ठिकाणी पाहायला मिळतात. एकविरा स्पोर्ट्सचे ब्रँड. त्यावेळेला चेंडू जर आपण पाहिला तर सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगली गोलंदाजी संतोष जाधव. मला ते शहापूरचं मैदान आठवतं, खाडी मैदान आणि 1,50,000ची स्पर्धा विजयभाई भगत यांची, आणि काय बॉलिंग केली होती. विनर टीम मधून खेळला होता तुम्ही देखले. विजय जाधव एकाच संघामधून ते त्यावेळेला खेळले 2 वर्षांच्या पलीकडे. ऑन साईडला खूप चांगला पटका तर आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. एक धाव तर अंकित केली जाईल आणि चेंडू डिक्लेरेशन झोन कडे वळला आहे. म्हणजे 2 धावा मिळते आणि दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 4. पहिलं षटक संतोष जाधव पिण्याच्या नावावर. आणि घरात आणि विजय साखरदोळे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. साईनाथ आरणा म्हटलं तर एकता चषक कोण विसरेल. काय धुमाकूळ घातला होता एकता चषक चांदीच्या मैदानात. काही वर्षांचा जर विचार केला तर लावलेले सगळं लावलेले. स्कोरिंग चालू आहे, एकीच्यावर नेट चालू आहे. घेऊ लागले आणि त्यानंतर पुन्हा एकदा साईनाथ कोणाचा तरी इथं आहे, काढशील तर बघ. स्वतंत्र होणार आपण पाहत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 रन जाऊन पोहोचले गेले. 4 रन्स. बॉलर स्वरूपचा पहिला बॉल विघ्नेश साखरकडे सोडणार नाही. साईडचा फटका हार्दिक पांड्या स्टाईलमध्ये चेंडूला फेकून देतो. आमच्या कॅमेरामॅन नरेंद्रच्या स्वागतासाठी 6 धावा. मंगेश राणे यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता. स्वरूप कमी वयामध्ये स्वरूपने याच मैदानात खूप चांगली बॉलिंग टाकली होती. अप्रतिम चांगला चेंडू होता. ऑन साईडला धरून खेळला मात्र कोणी सरसावली. तत्पूर्वी एकच धाव अंकित केली जाते आणि एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या साईनाथ अर्नाळा या टीमची 11 या धावसंख्येवर आपण पाहत आहे. गरज 40+ मध्ये अनस्टॉपेबल. ऑन साईडला जरूर खेळला गेला. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय आणि जरा त्यांच्या खेळला थोडा विराम लागेल. आश्चर्यचकित करणारा हा झेलला पाहायला मिळतोय. कॅच पास मॅग्निफिसंट कॅच. जबरदस्त झेल टिपला गेला आणि सुंदर झेल टिपत असताना आपण पाहू शकताय फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना. जर्सी मात्र त्यांनी परिधान जरूर केले. एक पार्कने मात्र या वेळेला घेतलेला झेल कोण बॅटर आणि त्यांचा संपलेला खेळ. बॅटर अमित तांबे गेल्या मॅचचा युरोपचा जबरदस्त बॅटिंग केली होती. 10 धावा 2 षटक 2 विकेट्स मिळवत मात्र मॅन ऑफ द मॅच वर शिक्कामोर्तब केला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. 11 रन्स. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 11 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. अमित पांडे विघ्नेश साखरदोडे अशी ही जोडी मात्र लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जोडी पाहायला मिळते. जेव्हा अशी जोडी असते त्यावेळेला गोलंदाजीसाठी थोडंसं त्रस्तदायक असतं. स्वरूप वालीच्या मैदानात सुद्धा स्वरूपने अप्रतिम बॉलिंग केली होती. यावेळेला आपण पाहताय पहिल्या बॉलवर फेस करत असताना गोलच्या माध्यमातून ऑफ स्टंप उद्ध्वस्त केला जातोय. 11 वर मात्र या ठिकाणी जरूर विकेटवर विकेट जात असताना नेल्सन आकडा क्लास बॉलिंग. स्वरूपी जरा हॅट्रिक वर पोहोचला गेला. पहिली हॅट्रिक साध्य केली संदीप सांबरेने. इथून मात्र आता दुसरी विकेट हॅट्रिक प्राप्त होईल का याकडे लक्ष असेल. आयलंडला मात्र प्रमुख केले गेले. बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना संघाची धावसंख्या 11 11. बॉल फेकून झाले ते 4. बॅटर
ॲलन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वरूप हॅट्रिकवर पोहोचला गेला. डावखुऱ्याचा फलंदाज स्वरूप आपल्या गोलंदाजी मार्क पुढे त्यांना पाहायला मिळतोय. हॅट्रिक साध्य करेल का या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये, या बॉलवर? ऑन साईडला शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न जरूर केला. स्वरूप मात्र एकच घेत असताना पाहायला मिळतोय. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता ॲलनचा, परंतु विघ्नेशने नाकारला हा बॉल. एक धाव येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून गेले ते 5. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर असं वाटलं की स्वरूप थोडंसं भयभीत होईल, चलबिचल होईल आणि थोडंसं कुठेतरी अडचण येतील, परंतु तसं स्वरूपने केलं नाही. आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मला गोलंदाजी दिली तर डेफिनेटली मी चांगली गोलंदाजी करू शकेल. ह्या वेळेला मात्र पाऊस आला होता. खूप चांगला चेंडू सरप्राईज करून जाणार हा चेंडू आपण पाहू शकाल. अडथळा निर्माण झाला विघ्नेशला हा स्ट्रोक खेळण्यासाठी. स्वरूप ऍब्सोल्युटली सुपर बॉल. 2 षटकांचा ते समाप्ती अखेर धावांची गती स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. आता मात्र इथून 3 षटका आहेत आणि 3 षटकांमध्ये काय स्ट्रॅटेजी आखली जाईल, तर संतोष जाधवने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या. प्रमोद गिरीसारखा विकेट मिळवला. मिस्टर थांबासारखा विकेट मिळवत मात्र आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये 2 मोहरे टिकले. आता 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये मॅक्सिमम जर आपण पाहिलं तर इथून धावा 40-45 जर येत आहेत तर एक फायटिंग टोटलकडे वाटचाल असेल, परंतु त्यासाठी स्वतःवर असलेला सेल्फ कॉन्फिडन्स हा तुम्हाला मात्र दाखवावा लागेल. संतोष जाधव चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेली. 7 बॉल हाताळले. 7 बॉल मध्ये फक्त अवघी 4 धावा आणि 2 विकेट. डाव्या साईडला जरूर खेळला गेलाय. मिस्तानी स्ट्रोक लक्षाराम यादव ते चेंडूवर येत आहेत आणि कोणती मिस्टेक करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाजू त्याला पाहायला मिळतोय. इथे विकेट मिळेल. ॲलनला परतावा लागेल. 5वा धक्का. अर्धा संघ चमूच्या असण्याला साईनाथ अनाटी थोडीशी मात्र अडखळत असताना पाहायला मिळते. तर करण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांनी पोझिशन मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. करणकडे सुद्धा मात्र एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि हे मैदान त्याच्यासाठी काही जुनं नवीन नाहीये. त्या मोठी फळी आहे. सामन्यासारखा खेळाडू येणं बाकी आहे. खेळाडू बाकी आहे, परंतु अडचणीत असल्यानंतर मात्र एक स्ट्रॅटेजी बदलावी लागते. करणकडे ते पोटेन्शियल आहे. करण बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळ केली होती. ज्या वेळेला स्पर्धा झाली प्रतिमा आपण पाहू शकणार बीचवर, त्यामध्ये करणने अतिशय चांगला खेळ दर्शवला गेला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 12 वर स्पीड राहते. 2 बॉलचा खेळ झाला. 3 विकेट आतापर्यंत मिळवले. आपल्या बोटांची जादू काय आहे, फिंगरचा पूर्ण कसा वापर करावा, व्हेरिएशन कसं आणावं, कोणत्या फलंदाजांसमोर कशी गोलंदाजी करावी याचा परिपूर्ण अभ्यास संतोष जाधव खेळण्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ऑफ साईडला करणचा फटका त्यावेळेला सर्व पाहायला मिळतो. अक्षराम यादव पुढे सरसावतील. फेकी केली जाईल भावेश पाटीलच्या हातामध्ये. एका क्षणाला गोविंद घाबरले होते की हा चेंडू भावेश पाटीलच्या डोक्यावरून जाईल की काय, तर त्यासाठी अक्षराम यादव यांच्याकडे त्यांनी पाहिलं होतं. तत्पूर्वी सिंगल मेन आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 13 धावा. तिथपर्यंत विघ्नेश आणि करण आहे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तिथपर्यंत धावांचा वेग वाढेल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. ते जाऊन खेळला गेलाय. एक धाव अर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड आणि संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेले. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागला तर षटक क्रमांक 3 आहे आणि 3 षटकातील बॉल टिकून झाले. ते जवळजवळ 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14.
चेंडू आपण पाहिला अप्रतिम स्वेक गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय. तिखट मारा, स्पायसी बॉलिंग, मोठे फटके मारून देत नाहीये. षटकार चौकारांची आतषबाजी होत नाहीये. परिपूर्ण शांत ठेवले फलंदाजांवर धावांचा लगाम लावलाय. चेंज ऑफ फेस, स्लोवर वन, बॅक ऑफ द हँडचा उपयोग, परिपूर्ण स्टँडिंग बॅटिंग पोझिशन पाहिली होती करंटची की मोठा फटका मारण्यासाठी जरूर त्यावेळेला खेळेल, परंतु इथे स्लोवर वन चेंडू हाताळला आणि सरळ चेंडू भावेश पाटीलच्या हातामध्ये निघून जातो. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकाचा एकत्रित खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांमध्ये साईनाथ कर्नाळ टीम 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14ला 5 धक्के आतापर्यंत लागले गेले. साईडला आपण त्याचा चांगला आहे. गोविंद मात्र पुढे सरसावे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड पार्थ गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15वर जाऊन पोहोचली गेली. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न होतोय. डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी करणला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलाय. करण षटक क्रमांक 4 आहे आणि इथे मात्र विकेट मिळेल. 6वा धक्का करणच्या स्वरूपात संदीप करमतला मात्र प्रमोट केले गेले. बॅटर एक लेफ्ट हँड, एक राईट हँड, अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सुरूची बॉल्स प्रेझेंट पाचगणी चषक 2024 आजचा पहिला दिवस, त्याचा अंतिम दिवस आणि शेवटचा दिवस पाहायला मिळेल. अर्थातच 40+ अप्रतिम क्रिकेट आपण अनुभवणार आहोत. लेजंड ऑफ क्रिकेट या खेळाडूंचा मात्र सुरेख खेळ पाहण्यासाठी काही प्रेक्षक वर्ग उद्या गर्दी करू लागतील. संडे फंडे असल्यामुळे कारणानं मात्र हक्काचा दिवस, सुट्टीचा दिवस पाहायला मिळेल. पावसाने थोडीशी विश्रांती घेतली. पार्थ, संदीप करवत बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेला शॉर्ट ऑफ लेग चेंडू होता पार्कचा. हा मात्र ज्या वेळेला खराब चेंडू पाहायला मिळतोय. इथून रिदम मिळेल, कारण विघ्नेशला एकदा का मात्र रिदम मिळाला तर तो मागे वळून पाहत नाही. षटकार होतोय. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. 21 धावा. आतापर्यंत धावा थांबवल्या होत्या जवळपास आपण पाहिलं तर 7व्या बॉलवर षटकार आल्यानंतर डिरेक्ट आतापर्यंत आपण पाहिलं तर 4थ्या षटकातील 3ऱ्या बॉलवर म्हणजे 24व्या बॉलवर मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर षटकार येतोय. इथे मात्र गोविंद वन ऑफ द बेस्ट फिल्डर, वॉट कॅच. पार्थ मात्र यावेळेला जरूर षटकार आला तरी काय झालं, माझ्याकडे मात्र ही गुणवत्ता आहे. टीम वॉट कॅच दर्शवत असताना पाहायला मिळतोय. मिस्टर रोशन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होते. 7 धक्के बसलेत आतापर्यंत. साईनाथ कर्नाळ टीमला 21 या धावसंख्येवर. पहिला सामना आपण पाहिला एकमेव नायगाव टीमला बेनापट्टी वसई टीमने मात्र या स्पर्धेत त्यांचा प्रवास संपला. विशाल कोळी आणि कंपनी यांचा संघाचा. त्यानंतर आपण पाहू शकलात वसई चॅम्पियन्स टीमला तेजल 11 वाल्यू टीमने मात्र बाहेर फेकलं आणि तेजल 11 वाल्यू टीमला बेनापट्टी वसई टीमने मात्र बाहेर फेकले या स्पर्धेत. चांगले चांगले संघ जे कागदोपत्री आज स्ट्रॉंग राहिले. त्यानंतर आपण पाहिलं तर अष्टविनायक नायगाव टीमला मात्र आपण पाहू शकलात साईनाथ कर्नाळ टीमने बाहेर फेकला. आता इथून कोणता संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल याकडे लक्ष असणार आहे. ऑन साईडला फिल्डर आहेत आणि इथे मात्र कोणती चूक करणार नाहीये. गजेंद्र यावेळेला दिग्गज आपल्याला पाहायला मिळतो. सुपर कॅच, 8वा धक्का. रोशन आल्या पावली परत बॅक टू द डगआउट. सायमन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. खूप चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजी बरोबर क्षेत्ररक्षकांची सुरेख साथ मिळाली. असा कोणताही झेल नाहीये तो मात्र सोडलेला नाहीये. त्याला म्हणतात कॉन्ट्रीब्युशन, हीच खूप भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. हॅट्रिक वर पोहोचलाय पार्थ. बॉल फेकून झालेत पार्थच्या आतापर्यंत 5, 21 रन्स. शेवटचे 7 बॉल आहेत.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल याकडे लक्ष असणार आहे. सुरूची पिच, ऐतिहासिक मैदान, हिरवळ अशा मैदानात सुरू असलेला हा क्रिकेटचा थरार रंगाला पाहायला मिळतोय. यावेळेला सायमंड हा रिटर्न बॅटर सरळ चेंडूला मात्र डाऊन दी ग्राउंड खेळला गेलाय. बॅक टू द बॉल आहे. मॅग्निफिसंट शॉट. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. पार्कला 2 षटकार आले. हॅट्रिक बॉल होता आणि हॅट्रिक बॉल परफेक्ट मात्र यावेळेला मिडल ऑफ दी बॅटने चेंडू कनेक्ट झाला आणि सरळ चेंडू मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळला गेला. त्या षटकाराची नितांत गरज होती. 27 धावा आल्या साईनाथ अर्नाळाची. आता शेवटच्या 6 बॉल मध्ये काय एक स्ट्रॅटर्जी आखली जाईल, रणनीती काय असेल, कारण फलंदाजाने सिंगल डबलला प्राधान्य दिलं नव्हतं आणि त्याच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. क्रिकेटच्या खेळात जे क्रिकेटमधील बेसिक काय आहे, जेव्हा विकेट्सवर विकेट जातात तेव्हा पार्टनरशिप इज मोस्ट इम्पॉर्टंट. सिंगल डबलला रोटेशन करणं आणि जेव्हा सिंगल डबलला रोटेशन होते त्यावेळेला एक सायकोलॉजी तुमची चेंज होते, मानसिकतेचा तणाव वाढतो तो गोलंदाजांवर आणि एखादे 2 ते 3 लूज बॉल सुद्धा मिळतात, परंतु सिंगल डबलला विसरले होते. तर इथे मात्र पर्याय नाही या षटकार चौकारांशिवाय, कारण एक मोठ्या धावसंख्येकडे त्यांना वाटचाल करायची आहे. मनोज न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये नवीन चेहरे आहेत दोखीवर 11 संघात. अप्रतिम पहिला बॉल या वेळेला आपण पाहू शकताय. टप्पा पडल्यानंतर सगळं 22 पाठीच्या हातामध्ये निघून जातोय. शेवटचे 5 बॉल आहेत. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली गेली. 27 रन्स. पुन्हा एकदा या वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल आणि सरळ चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 2 बॉल लगातार डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू अजून वळाले नाहीये आणि इथून मात्र भावेश दर्शक बघेल की 2 धावा आहेत आणि दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 29 या धावसंख्येवर. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत जर विचार केला तर 3 बॉलचा खेळ झाला. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. आज ऍक्युरेट टायमिंग नुसार मात्र प्रत्येक संघ या ठिकाणी दाखल झाले. कोणत्याही संघाला विनवणी करावी लागली नाही. टॉस साठी या नाही करा. तर असं क्रिकेट जर पॉवरफुल क्रिकेट झालं वसईमध्ये तर डेफिनेटली एक क्रिकेट मध्ये डेव्हलपमेंट जे आहे क्रिकेटचं ते उंचीवर जाईल. प्लेइंग फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळला होता. या स्पाइक बॉलला रुपेश मिस्त्री यांच्याकडून येत असताना सध्याची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 3 मनोजच्या हातखंडामधून. थोडस जास्तीत जास्त वळण घेणारा हा चेंडू होता मनोजचा. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. काय गोलंदाजी केले गेले. थोडस स्लिप होत आहे त्या ठिकाणी. क्रॅम्प येत असताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल आहेत. थोडस क्रॅम्प येताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मैच का पहला ही नहीं कर रहा हूँ. ऐसा नहीं है. ये ऐसा स्कूल जाते हैं, स्कूल जाते हैं छोड़ दिया. राजू भाई के साथ जाता है. राजू भाई के साथ जाता है ना. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या 30. स्कूल में जाता है ना. कितने में पढ़ता है? प्लेइंग फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. पाऊस मिळाला.
सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची संख्या होत असताना काय बॉलिंग केले मनोजने, सुपर बॉलिंग. शेवटचा बॉल आहे. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. खूप चांगली गोलंदाजी चारही गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 षटकार जरूर आले परंतु त्याने कव्हर केला ते मनोजने आणि 31 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. 31 रन्स एक माफक लक्ष आहे, परंतु कधी कधी क्रिकेटमध्ये छोटीशी धावसंख्या ही मोठी वाटू लागते. त्याचं कारण होतं दडपण. जशी गोलंदाजी टोकियो 11 संघाच्या गोलंदाजांनी केली तशी गोलंदाजी साईनाथ आपल्या टीमला करावी लागणार आहे. रनची या वेळेला मात्र गरज असेल ती आपण पाहू शकतो. 31 धावांचा आव्हान वेलापट्टी वसई टीम. नेक्स्ट मॅच में पहला इनिंग स्कूल किधर की स्कूल में उसी में बीच में ये दोनों बच्चे भी उधर ही है। ये दोनों बेटी भी उधर ही पढ़ते हैं, वो स्कूल में है में। ठरले देखील सावंतचं लक्ष सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकतो. भावेश पाटील सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या षटक आम्ही कांडेल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण संतोष जाधव याच मैदानात काय जबरदस्त न्यू लुक स्ट्रोक पाहायला मिळाले होते. हे 2 स्ट्रोक पाहायला मिळाले आणि त्याच्या रील्स संतोष जाधवच्या पूर्णपणे व्हायरल झाल्या. भावेश पाटील स्ट्राईक एंडकडे, संतोष जाधव नॉन स्ट्राईक एंडकडे. कारण अमित कांडेने डावखुऱ्या हाताचा फलंदाज असल्या कारणानं विचार विनिमय करून ऍडव्हान्टेज मिळतो. ज्या वेळेला डावखुऱ्या हाताचा फलंदाज गोलंदाज असतात त्यावेळेला आमने सामने येतात. अशा वेळेला मात्र जो ऍडव्हान्टेज असतो तो मिळतो. पाहायचं विकेट 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 फक्त घ्यावे लागतील. डॉट 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 फक्त मात्र करावे लागतील आणि ते अमित कांडेलकडे पोटेन्शियल आहे. विकेट घेण्याची कला आहे. त्या निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकवून ठेवणे म्हणजे एक साधना आहे. विकेटचा खेळ कोणत्याही क्षणाला बदलेल याचं नेम नाहीये. अमित पाईक या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय. एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत.
पहिला बॉल यावेळेला अमित तांडे घेऊन येत असताना भाविश पाटील समोर 31 धावांचे टार्गेट सेट केले गेले. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील तुमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहत आहेत आणि इथून जर आपण पाहिला तर जरूर आपण पाहू शकता 2 धावा कळवल्या गेल्यात आणि तिथे मात्र नो बॉलचा इशारा नाहीये असं रुपेश मिस्त्री यांचा इशारा येतोय. पहिल्याच बॉलवर 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर 2 धावा येतात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते बिनबाद 2 या धावसंख्येवर. चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दोन संघांच्या दरम्यान पागदरे चषक 2024चा शानदार सोहळा आहे. आजचा पहिला दिवस डे 1 मध्ये आपण पाहत आहेत. अंतिम टप्प्यामध्ये येऊन थांबलोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मॅचचा टोल असतोय. केपटीवर चेंडू थांबतोय. अमित तांडे बाउन्स करण्यामध्ये माहीर, यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2. यासाठी 31 धावांचा टार्गेट सेट केल्यानंतर एक मास्टर माइंड गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो तो अमित तांडे. भाविश पाटील एक हार्ड हिटर बॅटर आहे. त्यावेळेला खाली राहिला होता हा चेंडू. रुपेश कोळी वळतायत. यस, वाईट बॉलचा इशारा करत असताना पहिलं चेंडू पाहिलं होतं, लेफ्ट केलं, एक्झिट केलं आणि सरळ चेंडू निष्ठ खंबाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. टोकियो 11 टीमची ही धावसंख्या. त्यावेळेला पाहिला पुन्हा एकदा बाउन्स मिळाला, खूपच बाहेर होता. त्याचंच कारण पाहायला मिळतं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना ऑलरेडी धावसंख्या कमी आहे आणि त्यामध्ये एक्स्ट्रा स्वरूपात धावा आल्या डेफिनेटली मात्र कुठेतरी त्रस्तदायक असतो. कारण अमित तांडेलकडून ही अपेक्षा नसते. पुन्हा एकदा गोलंदाज 4 धावा फलकावर. 2 बॉलचा खेळ झाला. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॉल तयार. त्यावेळेला भाविश पाटीलचा फटका. जरूर चेंडू बराच वेळ हवेत आणि प्रमोद गिरी सारखा एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. भाविश पाटीलला परतावं लागेल. तिसऱ्या बॉलवर विकेट मिळते अमित तांडेच्या खात्यामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन फ्रॉम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचले गेले. राहुल जॉन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटर आहे. जोडीवर परिपूर्णता निर्भर असणार. साईडला मोठा पार करण्याचा प्रयत्न. गुड डिलिव्हरी. ऑफच्या बाहेर चेंडूला पिच करत असताना पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करतोय. परफेक्ट फलंदाजाला रीड करतोय आणि ही गोलंदाजाचं गुणवैशिष्ट्य असतं. ज्या वेळेला तुम्ही फलंदाजाला रीड करता, त्याचा पुरेपूर खेळाचा अभ्यास करता, अशा वेळेला एक गोलंदाज परिपक्वतेचा बनलेला असतो. 2 फुलटॉस बॉल जरूर होता. नो बॉलचा इशारा या वेळेला जरूर दिला गेला. सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कोणताही नाहीये आणि नो बॉल +1 अशा 2 धावा आणि 3. एकंदरीत 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. धावून पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 धावा.
प्रिंटचा बॉल संतोष जाधव त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जोखीम पत्करेल का, कोणत्या पद्धतीने मात्र स्ट्रोक खेळेल त्याकडे लक्ष असेल. अमित तांडेल पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्कवर फोर द विकेटने. त्यावेळेला जबरदस्त चेंडू जोखीम पत्कारली होती, कारण संतोषला माहिती होतं दिलाला या चेंडूवर कोणत्याही पद्धतीने मोठा फटका यायला हवा. परंतु इथे जर आपण पाहिला तर मास्टर माइंड बॉलिंग, गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर थांबली गेले, जरी 2 वाईड आले, 9 बॉल आला तरी स्वतःला सावरले. त्यावेळेला ऑन साईडला फटका तर चांगला आहे आणि सरळ चेंडू इकून जाईल. बिगने साखर तोडण्याचे प्रयत्न केले, परंतु षटकारात परावर्तित करणारा संतोष जाधव पिण्याच्या बॅटमधून गोकिवलीचा ब्रँड षटकार या 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 12 वर जाऊन पोहोचली. 5 बॉल व्यवस्थित हाताळले. जे एक्स्ट्रा बॉल आले ना त्याचा मात्र यावेळेला भुगतान करावं लागलं, त्याचा परिपूर्ण बेनिफिट मिळालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12, विजयासाठी आता 19 रनची गरज आहे. बॉल आहे 24. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये चेंडू येतोय. प्रमोद गेली मात्र चेंडूला ट्रेल करेल. तुम्ही जर आपण पाहिलं की थोडेसे फंबल झाले होते. एक धाव अंजित केली जाते, साखरतोडे विकेटच्या शोधामध्ये आणि त्या 2 फलंदाजांमधून एक विकेट जर गेली तर दबाव वाढण्याची दाट शक्यता. परंतु स्ट्राईक विकेट जरी धावा येत राहिल्या तर हा ऑटोमॅटिकली दबाव हा प्रतिस्पर्धी संघ साईनाथ निर्माण टीमच्या अजून पाहायला मिळेल. यावेळेला मोठा प्रहार केला, सफल झाले आणि सरळ चेंडूला फेकून दिला. 6 डबल करता गुड शॉट, ट्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. शॉर्ट लेन चेंडू होता. 6 धावा येत असताना संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 12 रनची गरज आहे. लक्झरी यांचा सुद्धा मात्र आत्मा होत असताना पुरेपूर सोयी सुविधा उपलब्ध करताना भाई पाहायला मिळत आहेत. सगळं व्यक्तिमत्व आणि त्यांचं सुद्धा करूया आपण स्वागत. अप्रतिम ऑफ साईडला फाईट यॉर्कर होता, पास केला जातोय. एक धावा केली जाईल, कारण मात्र पुढे सरसावे तर तुम्ही 2 धावा डेफिनेटली पळून पूर्ण केला जात आहे. दोन्ही संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21 धावा. जेव्हा धावसंख्या 50 प्लस जेव्हा असते तेव्हा एक तुमची बॉडी लँग्वेज ऑटोमॅटिकली बोलते आतमध्ये. ह्या वेळेला चेंडू सरप्राईज करून जाणार आपण पाहू शकतात. वन बाउन्स चेंडूला मात्र या ठिकाणी जरूर कन्वर्ट केले गेलं आणि संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय. सरप्राईज करून जाणारा हा चेंडू होता. अचानक कुठल्या स्पॉटवर चेंडू उसळी घेतली आणि मिस्टर खंबाच्या हातामध्ये मात्र चेंडू विसावला. त्याचे हे चेंडू मात्र पाठीमागे जरूर निघून जातोय. राहुल चव्हाण स्ट्राईक टीमकडे येतील. जाधवच्या बॅटमधून सिंगल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर गोकिवली टीमची 22 या धावसंख्येवर. मेरापट्टी वसई टीमचे कॅप्टन राहुल गुल आपण येऊन राहायचं. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते कारण पोहोचते. दोन षटकांचा एकंदरीत खेळ. संघाची धावसंख्या 22, 18 बॉल आणि 9 रनची गरज. 18 बॉल 9 रन. चला राहुल गौंड आपण येऊन राहायचंय, त्यानंतर लगेच सामना आपण खेळवणार आहोत. 5 वाजण्याच्या सुमारास आणि 6:15 मध्ये मात्र आपला आजचा शेड्यूल हा पूर्ण होईल. आज प्रत्येक 8ही संघाचं माहिती पाटले साहेब यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आज खऱ्या अर्थानं असं ट्रेनिंग माहिती पाटले साहेब जर वस्ती मध्ये झालं तर डेफिनेटली डेव्हलपमेंट होईल. इथे मात्र संतोष जाधव फिरण्याला परतावं लागतं. पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तर विकेट मिळाली.
17 बॉल आणि 9 रनची गरज आहे. गजेंद्र बॅटर मैदानाच्या आतमध्ये घाडीचं बॅटर. आले चेंडूला मात्र फिरकावून दिले 6 धावां करता. उल्लेख केला होता या खेळाडूचा एक घाट बॅटर म्हणून डरम पासून क्रिकेटचा प्रवास या खेळाडूचा राहिला आणि तदनंतर परावर्तित केला तर फोरम क्रिकेटमध्ये गोकेर 11 टीम म्हणून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचली. 3 रनची गरज आहे. ऑन साईडला धरून खेळला गेला सायमनला त्या बॉलवरील आणि उंचीचा फायदा मिळाला नाही आणि ते मात्र काही खल्लास. आता शेवटची मॅच असेल हार्ड लक प्रमोद लिहे अँड कंपनी साईनाथ अर्नायक टीम संदीप सर्वन अँड ऑल टीम खूप चांगला खेळ मात्र जरूर आपण गेल्या मॅच मध्ये दाखवला परंतु या मॅच मध्ये थोडीशी कमकुवत ठरले फलंदाज कोलॅप्स झाले आणि इथून मात्र आपल्या भारतात गोकेंद्र इलेव्हन टीमने बाजी मारली या सामन्यामध्ये. चला राहुल या लगेच आपण मॅच स्टार्ट